राज्यभरात 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय। त्यानिमित्त ठाणे महापालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। त्याचं उद्घाटन मंगळवारी 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होणार आहे। त्यानंतर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर निर्मही फडके यांचं जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे। पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी सोमवारी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त माहिती आणि जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते। या पंधरवड्यात सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत पालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते पालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे। त्यानंतर राज्य विद्यासंस्थेच्या सहकार्यानं कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात जुन्या आणि नवीन पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। त्याच वेळेला सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचं सुलेखन पाहण्याची संधी मिळेल। पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील। तसंच पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळेला ठेवण्यात येणार आहेत। हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवारी 20 आणि मंगळवारी 21 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले राहील। बुधवारी 22 जानेवारी रोजी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निबंध, सुलेखन, शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फे शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात येणार आहे। मंगळवारी 28 जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल। त्यात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात येतील। त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण डवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल। हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुलं आहे। इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत, मग रामायण असेल, महाभारत असेल, तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून, त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील, साहित्यिक असतील, त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे। त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत। त्यांनी सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरवड्याचा समारोप 28 जानेवारी 2025 रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे। त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण दवणे सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरवड्याचा समारोप होणार आहे। तर माझं सर्व ठाणेकरांना, मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। पालिकेच्या शाळेने काय आव्हान वगैरे यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत, खाजगी शाळा सहभागी होणार आहेत। नागरिकांना आपण आवाहन करतोय, पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। असं सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करतायत, मराठी संस्कृतीवर प्रेम करतायत, त्या सगळ्यांना आपण आवाहन करतोय की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये। इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत, ज्या विनाअनुदानित शाळा, इंग्रजी सीबीएसई बोर्ड किंवा आयसीएसई, तर यांना पण तुम्ही काही केलंय की याच्यामध्ये सहभागी? आपण सगळ्याच शाळांना, म्हणजे ठाणे शहरातील सगळ्याच शाळांना सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्याच शाळा याच्यामध्ये सहभागी होतील। याची नोंदणी कधीपर्यंत करायची आहे? आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात। त्यासाठी का शेवटी मराठी भाषेसाठी आपण काम करतोय, त्यामुळे हा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही। यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे।